रिटेक एकच वेळा भेटणार आहे. 10 वेळा केलं की जाऊ नका. एकच वेळा रिटेक एकच वेळा भेटणार आहे. तुम्हाला रिटेक घ्यायचं तर घ्या. मग रिटेक एक यूट्यूब नाम काय सतीश. रिटेक एकच वेळा द्यायचा, परत द्यायचा नाही. आता एम्पॅरिशन फायडिशन आहे. आर्ग्युमेंट कोण करणार नाही. पहिला स्नो चेंडू नियम क्रमांक 21 लागू होताना पहिला सामना धुमत चक्री चकमत जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रसिकेस कलगीतुरा यादवी रणधुंदी रणुमारी याची देही याची डोला रंगलेला तो महासोहला. पुन्हा एकदा टाकला चेंडू. आता मात्र बीट झालेला आहे. स्ट्राईकला बॅटर हुकमाचा एका रोहन नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये विराजमान झालेलं आहे. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी रमजान टू रोहन असा रंगणारा सामना. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळाल्या अवांतर. धावसंख्या झाले धावसंख्या झाले 4. पुन्हा एकदा रमजान टाकला चेंडू. शफल झाला आहे. रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी आहे परंतु किस्मतने मात्र बहादुर का साथ देते. जर वेळ जर बरोबर नसती तर झाडावर चाललेल्या माणसाला सुद्धा कुत्रा चावतो असा मात्र एक धावेचा कुत्रा चावला. धावसंख्या झाले 5 धावा. एकाच्या हातात चेंडू आहे, एकाच्या हातात फली आहे. एकाच्या हातात चेंडू आहे, एकाच्या हातात फली आहे. बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झालेली आहे. आता मात्र नवीन बॅटर लेफ्ट हँड बॅटर कुणाल. स्ट्राईकला कुणाल. बॉलिंगसाठी रमजान. मला पहिली ओव्हर का दिली त्याचं मात्र प्रक्षेपण करताना परंतु चांगली सुरुवात मात्र संघाने केलेली आहे. ओहो चांगला टाकला चेंडू. चांगला कटवलेला. 1 धावेसाठी 1 धावेवर समाधान मानला की धावसंख्या झाले 6 धावा आतापर्यंत फलकावर लगावला गेलेले आहेत. बाप्पा काही ते उमेद मत छोडना कमजोर तेरा वक्त हे तू नाही. पुन्हा एकदा रोहन हुकमाचा एक अजून मैदानामध्ये विराजमान झालेला आहे. चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. नियम क्रमांक 21. चेंडू टाकला वाईट. पंचाने दिला व्हाईट आणि बॉलरची हवा झाली टाईट. धावसंख्या झाले 8 धावा. आणि आता मात्र चांगला असा चेंडू आखूड टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसलेला आहे. धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. धावसंख्या झालेली 8. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात रमजान याने. पुन्हा एकदा फक्त दिशा दिलेली आहे 1 धावेसाठी. सिंगल 1 टपली दिलेली आहे. धावसंख्या झाले 9. आठवण झाली जयेश पाटीलची. 9 चेंडूमध्ये 50 धावा टेनिस क्रिकेटमध्ये ज्याने बनवल्या होत्या. कारण का धावसंख्या झाले 9. शफल झालाय. हो जबरदस्त शॉट पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. धावसंख्या झाली 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. डेल्विन 11 हा संघ बॅटिंग करत आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9 धावा. चांगली सुरुवात मात्र झालेली आहे. सुरुवात म्हणजे संसारची असू दे किंवा क्रिकेटची. जर सुरुवात जर चांगली झाली तर शेवट सुद्धा चांगला होता. आता मात्र बॉलिंगसाठी आलेलं आहे डब्बू. ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं. कुणाल टू डब्बू. पहिल्याच 1 धावेसाठी. धावसंख्या झाले 10. 10 आकडा क्रिकेटमधला मॅजिक आकडा आहे. मोहिन सर काही ते चलू. ज्याप्रमाणे 21 वर्ष 91 दिवस आपण क्रिकेट पाहिलं. सचिन रमेश तेंडुलकरने 18,426 धावा केल्या. सोमवारपासून तर रविवारपर्यंत किती धावा केल्या याची नक्कीच तुम्हाला माहिती सांगणार आहे. जाऊया सामन्याकडे. धावसंख्या झाले 10. आता मात्र स्वीप शॉट 1 धावेसाठी. 1 धावेवर समाधान. धावसंख्या झाले 11. 11 तारखेला ज्याचं लग्न झालं, 11 तारखेला ज्याचा वाढदिवस आहे, 11 तारखेला ज्याला मुलगी झाली, जो रोग देत आहे बंदूक की गोली उसका नाम विराट कोहली. कारण धावसंख्या झाले 11. पुन्हा एकदा डब्बू. कुणाल. ओहो पुन्हा एकदा स्वीप शॉट. जबरदस्त बॅटिंग करतो आपल्या संघासाठी कुणाल. अप्रतिमची खेळी म्हणजे झाडाच्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असलेला कुणाल मात्र मैदानामध्ये विराजमान झालेला आहे. डब्बूला मात्र कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा शफल झालाय परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी
फलंदाजाला परतावा लागेल ना मुंडांना, गलती को माफी नाही, गलती को माफी नाही मुन्ना. आसुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्रप्राप्तीचा आनंद, हे असं आहे कालोखात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. रोहन नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये विराजमान झालं. हुकमाचा एक्का रनआउटच्या स्वरूपात. रनआउट म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये आत्महत्या समजले जाते आणि जो संघ पराजित होईल त्याला मात्र एक बॅट सुद्धा आहे आणि जो हारलेला संघ असेल जो चांगली बॅटिंग किंवा बॉलिंग अप्रतिमशी कामगिरी करेल त्याला मात्र एक हेडफोन सुद्धा आहे. एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आलेल्या प्रेक्षकांच्या माननीय श्री मोविन भाऊ पालेप सरांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा पुन्हा एकदा. डब्बू हो काय टपली दिली मित्रांनो. भरपूर वेळ वाट पाहिली. म्हणजे कपिल देव निकेच सांगायचे जे चांगला चेंडू आहे त्याचा सन्मान करायचा आणि जो खराब चेंडू आहे त्याचा मात्र समाचार घ्यायचा आहे. चांगली बॅटिंग करतो लेफ्ट हँड बॅटर कुणाल. खरोखर अप्रतिम अशी बॅटिंग त्यांनी केलेली आहे. एक विकेट ती रनआउटची वगळता परंतु अप्रतिम बॅटिंग करतो कुणाल आपल्या संघासाठी. धावसंख्या झाले 14 धावा झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत म्हणजे 1.4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. शेवटचा एक बॉल आहे. 1.5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेले आहेत. मेन पंचायत इस्माईल उर्फ लालो. पुन्हा एकदा डब्बू. बॅटर आहे कुणाल. सफल झालाय. हो चांगला शॉट ऑन द राईस खेळला गेला. हाफ ट्रॅकल बॉल फक्त दिशा दिली. 1 धावेसाठी धावसंख्या झाले 15 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15 धावा आणि प्रेक्षकांची सुद्धा मांदे आली मित्रांनो इथे आलेली आहे आणि आम्ही सत्कार सुद्धा करणार आहोत जे आमचे मान्यवर आलेले आहेत. नाशिकवरून जे आमचे मान्यवर आलेले आहेत मोविन भाऊ पालेप सरांचे मित्र. या एक इनिंग नंतर आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. अविनाश केदारे सर असतील, अशोक मामा, राहुल आयरे हे जे मान्यवर आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. आणि आता मात्र बॉलिंगसाठी आलेले आहे उस्मान. बघूया उस्मान काय दाखवतो कोणाला. आसमान कारण का नाव आहे उस्मान. याच्यानंतर होणार सामना किटकॅट बॉईज वर्सेस विराज 11. दोन्ही संघांनी टॉससाठी रेडी राहायचं आहे इनिंग नंतर. उस्मान टू कुणाल असा हा रंगणारा सामना. पहिलाच वाईट चेंडू पंचाने अवांतराशी धाव दिलेली आहे. उस्मान म्हणजे कोणाला पटेल ना पटेल मेरा नाम है उस्मान पटेल. रायगडचा टायगर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये आणि हा 1-2-4चा उस्मान. पुन्हा एकदा टाकला चेंडू. आता फक्त टपली दिलेली 1 धावेसाठी. धावसंख्या झाले 17 धावा. 17 धावा झालेल्या आहेत. 2.1 चेंडू आतापर्यंत हाताळला गेलेला आहे. चांगली बॅटिंग या संघाने केलेली आहे. पुन्हा एकदा उस्मान. बॅटर आहे कुणाल. टाकला चेंडू स्वीप शॉट. जबरदस्त रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला चेंडू 1 धावेसाठी. रिव्हर्स शॉट म्हणजे मोविन सर काही ते चलू टेनिस क्रिकेटमध्ये सट्टा शॉट समजला जातो कारण का लागला तर आबाद नाही तर बरबाद. परंतु चांगला शॉट मात्र अटेम्प्ट केलेला आहे बॅटरने. कुणाल अप्रतिम अशी बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आहे उस्मान. टाकला चेंडू. आता मात्र बीट झालेला आहे परंतु 1 धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये जे मेन पंच आहेत त्यांनी 1 धाव घोषित केलेले आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या झाले 19 धावा आतापर्यंत फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. नक्कीच चांगली बॅटिंग म्हणावी लागेल बॅटरची कुणाल. हो फक्त दिशा दिली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भाग बसंती भाग इज्जत का सवाल. बघू किती धावा मिळतात आणि 2 धावा. परंतु जाऊया पंचांकडे. परतावा लागेल ना मुन्ना. गलती को माफी नाही. गलती को माफी नाही मुन्ना. म्हणजे विजलो जरी आज मी. विजलो जरी आज मी. हा माझा अंत नाही.
पेटत उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. खेळाडूंना विनंती करतो, पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. चांगली बॅटिंग मात्र कुणालने केली, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये एक मोठी विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या झाले 20 धावा आतापर्यंत फलकावर लगावले गेलेले आहेत. 2 बाद 20 अशा धावा झाल्या आहेत. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. मोविन सर कैती चलू, स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. बघूया कोणता खेळाडू इथे इतिहास घडवतोय या स्पर्धेमध्ये. आता मात्र बॅटर आता 2 धावाची पॅनल्टी मिळालेली आहे बॅटरला. ट्रॅक आणि शूज नाहीत, त्यामुळे 2 धावाची पॅनल्टी. दोन धावाची पॅनल्टी लागलेली आहे, मान्यवरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. पेनल्टी कैंसल. सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला आहे प्रतीक. छोटा पॅकेट बडा धमाका. मोहिन सर कहते जरूर छोटा तीर वार करे गंभीर. बघूया प्रतीक आपल्या संघासाठी काय करतोय. बॉलिंगसाठी उस्मान. बघूया दाखवतो का आसमान. ओहो बॅकहॉला चेंडू टाकला, फक्त दिशा दिली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. अगर आपको उड़ना है तो पैरों में जूते नहीं, इरादों में पंख होने चाहिए. आणि ते दाखवून देताना बॅटर. धावसंख्या झाले 21. शेवटचा चेंडू. फक्त दिशा दिली. चांगली रनिंग, रनआउटची संधी होती. पकडा पकडीचा खेळ नक्कीच तुम्हाला मैदानामध्ये पाहायला भेटतो. धावसंख्या झाले 22. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 22 धावा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 22 धावा.
23 धावा बनवायचे आहेत. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण का सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरी ते विश्रांतीकडे जाणार आहे आणि अंधाराचं मात्र साम्राज्य येणार आहे. दुसरा संघ किटकॅट वर्सेस विराज 11 टॉससाठी यायचा आहे. किटकॅट वर्सेस विराज 11. कर्णधारांना विनंती करतो टॉससाठी यायचं आहे. किटकॅट वर्सेस विराज 11. जे आमचे मान्यवर आम्हाला इथे लाभलेले आहेत, राहुल ऐरे उर्फ टाकत्या, पिंपली गाव, मॅन फॉर नाशिकमधून मान्यवर आलेले आहेत या स्पर्धेसाठी. अविनाश केदारे, अशोक मामा, सोनू भाऊ, अलीम पटेल, विजू गायकवाड हे जे आम्हाला मान्यवर लाभलेले आहेत मित्रांनो. कारण का माननीय से आदरणीय सन्माननीय मोविन भाऊ पालेप सरांचे हे पाठीराखे आलेले आहेत. मान्यवरांची गर्दी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. आणि टॉससाठी बल्ली आलेला आहे, नक्कीच बल्लीचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत. किटकॅट कॅप्टनने यायचा. किटकॅट जॉर्डन सरांच्या हस्ते मात्र टॉस होणार आहे. जॉर्डन मेंडोन्सा यांच्या हस्ते टॉस होणार आहे. मॅचचा नाणेफेकी करून घ्यायची आहे. किटकॅट वर्सेस विराज 11 ह्या दोन तुल्यबळ संघामध्ये सामना तुम्हाला पाहायला भेटेल. आकाश गुरव उर्फ बल्ली यांचं सुद्धा क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. 1-2-4च्या फॉर्मॅटमध्ये गाजलेला असा खेळाडू ज्याच्या नावाची डंका पूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला होताना पाहायला भेटेल. आणि बल्लीचा सामना आता रंगणार आहे मित्रांनो. चांगला सामना तुम्हाला पाहायला भेटेल, कारण का रत्नागिरीमध्ये एक ती स्पर्धा झाली होती. सेमीफायनलमध्ये 3 बॉलला 3 चौवे बल्लीने मारले होते आणि फायनलमध्ये मात्र पूर्ण अंधार झालेला होता. आणि तिथे मात्र बल्ली यांनी मात्र 5 चेंडूमध्ये 5 असे चौकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिलं होतं. परंतु गेल्या वर्षी मात्र बल्लीचा चांगला फॉर्म त्या स्पर्धेमध्ये राहिला नाही. त्यांच्या संघामध्ये लॅबो असेल, बल्ली, करण पाटील यांच्यासारखे 3 म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असून सुद्धा ते संघ तो पराजित झाला. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल ते सांगू शकत नाही. जाऊया स्पर्धेकडे. किटकॅट कॅप्टन आयकॉन टॉससाठी यायचं. किटकॅट आणि दोन्ही आयकॉन जॉर्डन भाऊ यांच्या हस्ते टॉस नाणं हवेत उडणार आहे मित्रांनो. बघूया कोणता संघ टॉस जिंकतोय. विराज 11 हा संघ टॉस झालेला आहे आणि एक प्रतिनिधी पाठवायचा. नंतरच्या मॅचसाठी प्रत्येकाचा एक प्रतिनिधी हवा इथे. बॉलिंगसाठी आले. बॉलर नेम सनी. 23 धावा बनवायचे आहेत. फरान 11 या संघाला मात्र 23 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. डेल्विन 11 या संघाने. स्ट्राईकला आले रमजान, नॉन स्ट्राईकला आहे भाविन आणि रमजानचे सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये विराजमान. बॉलिंगसाठी आहे सनी. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. पहिलाच दिशाहीन गोलंदाजी. पंचांचे दोन्ही हात समांतर. 1+1. डॅनिस मोरे साहेबांना मी विनंती करतो, आदरणीय सन्माननीय डॅनिस मोरे साहेब यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे. हो, टाकला चेंडू, बॅक हॉलला टाकला. पुश करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलेला आहे. कमबॅक मात्र म्हणावं लागेल सनी याचं. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. मला का पहिली ओव्हर दिली त्याचं मात्र प्रक्षेपण करताना डॅनियलचे वडील डेनिस मोरे सरांना विनंती करतोय की व्यासपीठावर यायचं आहे. रनआउटची संधी आहे. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. फँकी थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग केली. 1 धाव मात्र आपल्या संघासाठी वाचवलेली आहे. आमच्या मान्यवर विनंती करतो मैदानामधून यायचं आहे. थोडा वेळ सामना थांबवायचा आहे.
मान्यवरांची मांदियाळी नक्कीच तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटेल, कारण का एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. मोहीन भाऊ पालेप अध्यक्ष अंधेरी तालुका यांनी जी स्पर्धा ऑर्गनाईज केली, पर्व मात्र चौथा आहे आणि याचाच मात्र सर्वांना गर्व आहे. यातच मात्र सर्व आहे, म्हणजे जो आपने पास नहीं हो ख्वाब है. मोहीन सर कहते चलो जो आपने पास नहीं हो ख्वाब है और जो आपने पास है वो नाजवाब है. नाशिकमधून सुद्धा त्यांचे मित्र आलेले आहेत, म्हणजे एवढं मित्र प्रेम त्यांचं आहे मोहीन सरांचं. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झाले 2 धावा. हो पहिलीच टपली बघूया, परंतु चांगलं धावसंख्या 2 वर स्थिरावलेली आहे. 2 हा आकडा क्रिकेटमधला मोहीन सर कैते चलो मॅजिक आकडा आहे. ज्याप्रमाणे कुलचक्राच्या विरुद्ध षटकार लगावला, 28 वर्षाचं आपलं स्वप्न पूर्ण झालं. 28 वर्षांत आपण वर्ल्ड कप जिंकला आणि ती बॅट मात्र 72 लाख रुपयाला विकली गेली. आणि आता मात्र व्हाईट चेंडू आणि जुलै महिन्यामध्ये त्या बॅटचा लिलाव करण्यात आला. RS सेक्युरिटीज या कंपनी ती बॅट विकत घेतली आणि त्या 72 लाख रुपयाचा MS धोनीने काय केले असेल. साक्षी फाउंडेशनच्या माध्यमातून जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा टाकला चेंडू, दिशा दिली आहे, टपली दिलेली आहे, प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन, परंतु चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. पंचांनी मात्र 1 धाव घोषित केले आणि ते 72 लाख रुपये अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी क्रिकेट ह्या खेळासाठी MS धोनीने खर्च केले. साक्षी फाउंडेशनच्या माध्यमातून धावसंख्या झाले 4 धावा फलकावर लगावल्या गेलेत. काऊ कॉर्नर जो खेळाडू होता त्यांनी मात्र अप्रतिम असा चेंडू गॅदर केला. 4 चेंडू आणि 4 धावा असा रंगणारा सामना. स्ट्राईकला आहे रमजान. पहिल्या ओव्हरमध्ये रमजान. आता मात्र फर्निचर लॉस. पुढचा दरवाजा रमजानने उघडा ठेवला आणि पाठीमागून मात्र रमजानची चोरी झाली. फलंदाज बॅक टू द पवेलियन. ना मुंडांना गलती को माफी नाही. म्हणजे मोहीन सर कहते चलो आमच्या लहानपणी 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. एक कानाखाली मारले की पोरं आपोआप रेंजमध्ये यायची. आता ह्या बॅटरला मात्र रेंजमध्ये यावं लागेल, कारण का अप्रतिम असा सामना तुम्हाला पाहायला भेटेल. 33,333 कॅश प्राईज आहे. जाऊया सामनाकडे. धावसंख्या झाले 4 धावा. बॅटिंगसाठी प्रयाग. हो आता फक्त दिशा दिली. भाग बसंती भाग, इज्जत का सवाल आहे, परतावा लागेल. मोहीन सर कहते चलो हा फलंदाज 1.5 दिवसाचा गणपती नको, आनंद चतुर्दशी गौरी विसर्जन थांबायला पाहिजे का नको. आल्या परतलं. ह्याला म्हणतात झोमॅट. 100 रुपयाची बिर्याणी 25,000. फलंदाज बॅक टू द पवेलियन. म्हणजे तू फक्त हो म्हण. राहुल आयरे सर कहते चलो राहुल सर तू फक्त हो म्हण, तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडून आणीन. अशी स्टेटस ठेवणारे पोरं कडीपत्ता तोडायला जातात, मार खाऊन येतात, अशी अवस्था झालेली आहे फलंदाजाची. फलंदाज बॅक टू द पवेलियन. धावसंख्या झाले 4 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा झाल्या. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावा असा हा रंगणारा सामना. चांगला सामना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. मी आधीच सांगितलं धुमत चक्री चकमत जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रसिकेच कलगी तुला तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल, कारण का मोहीन भाऊ पालेपची स्पर्धा आहे, एक नामांकित स्पर्धा आहे. जाऊया सामनाकडे. बॉलिंग साईड आलेले अप्पू. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. स्ट्राईकला बॅटर प्रयाग टू अप्पू असा हा रंगणारा सामना. पुढे एकदा अप्पू. शफल झालाय. रनआउटची संधी होती, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे कबुतराला मोहीन सर कहते चलो कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु गगन भरायची वेळ हे रक्तात असावं लागतं, कारण का आकाशाची ओढ मात्र दत्तक घेता येत नाही. आणि आता मात्र बॅटरला मात्र अविनाश सर कहते चलो आईस्क्रीम खावी लागेल. आ फॉर आत्मविश्वास, ई फॉर इच्छाशक्ती, स फॉर सकारात्मक दृष्टिकोन, की फॉर क्रियाशीलता. बघूया बॅटर कोणती आईस्क्रीम खातोय, कारण का धावा बनवायचे आहेत. म्हणजे रन कर रे भावा मग तुझीच हवा. बघूया इथे कोणाची हवा आहे आणि कोण आपला भावा आहे. धावसंख्या जाईल 5 धावा. बॅटर आहे नीरज. शफल झालाय. स्टेट ड्राईव्ह ऑन द राईस शॉट, परंतु 1 धावेर मात्र समाधान लागेल. धावसंख्या झाले 6 धावा. मोठी फटकेबाजी तुम्हाला करावी लागणार आहे. चांगली धावसंख्या उभारली होती. पहिली बॉलिंग मात्र चांगली टाकली गेली होती. 4 धावा ना. सनीने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. रनआउटची संधी. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, फक्त दिशा दिली 1 धावेसाठी. धावसंख्या झाले 7 धावा. 7 धावा आतापर्यंत फलकावर लगावले गेलेले आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल जर आपल्याला जिंकायचं असेल, कारण 23 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे.
नक्कीच पहिला सामना तुम्हाला पाहायला भेटेल. फरान 11 वर्सेस डेल्विन 11 ह्या दोन तुल्यबळ संघामध्ये रंगणार सामना. स्ट्राईकला आहे नीरज. 1.3 चेंडू आतापर्यंत हाताला गेलेले आहेत. ओहो, मोठा हिट मारण्याचा प्रयत्न फसला, फटका फसलेला आहे. चेंडू माझं वहीन सर कैते चेंडू. चेंडू माझं वाशीला, चेंडू गेला काशीला, जखम मांडीला, विलास शेंडीला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. नक्कीच मोठा झटका म्हणावा लागेल. एक फलंदाज बाद होताना म्हणजे आयाराम गयाराम अशा अवस्थेमध्ये सापडलेला संघ. तू चलमय आया. प्रत्येक खेळाडू हा मात्र हजेरी लावून चाललेला आहे. आता मात्र आले राहुल. अडचणीमध्ये सापडलेला संघ. राहुल उर्फ पप्प्या. आता मात्र व्हाईट चेंडू. दिशाहीन गोलंदाजी, अवांतर अशी धावा. राहुल उर्फ पप्प्या. बघूया पप्प्या काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी अप्पू. ओहो, पुन्हा एकदा बीट. परतावा लागेल राहुलला. गोल्डन डकचा मात्र राहुल शिकार झालेला आहे. कारण का गोजावर डक जेव्हा शून्यावर सर बाद झाला मोहीन सर कैती चेलू, तेव्हा मात्र पेपरामध्ये जाहिरात आली होती. नंतर मात्र सिल्वर डक, डायमंडचे भरपूर प्रकार अस्तित्वात. सिल्वर डक असेल. बॅटिंगसाठी डब्बू. डब्बूने मात्र चांगली गोलंदाजी केली होती. आता स्वतः आलेला आहे बॅटिंगसाठी. बघूया डब्बू आपल्या संघासाठी काय करतोय, कारण का अडचणीमध्ये सापडलेला संघ आहे. शफल झाला आहे, परंतु दांडी 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 गुल. टांगा पलटी, घोडा फरार. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आणि अप्पूने मात्र चांगली गोलंदाजी केली. 4 धावा देऊन 3 विकेट. सर्वांनी टाळ्या वाजवायचे मित्रांनो, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. 4 धावा देऊन 3 विकेट घेतलेले आहेत. ज्यांना ज्यांना समजलं असेल त्यांनी टाळ्या वाजवा. ज्यांना ज्यांना नाही समजलं असेल, जेव्हा समजले तरी टाळ्या वाजवत तर हरकत नाही, पण तू टाळ्या मात्र नक्की वाजवा. धावसंख्या झाले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 8. अप्पू सर टेन्शन लेणे का नाही टेन्शन देणे का. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा झाले आहेत. आता 6 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण आहे. बॉलिंगसाठी आले रोहन सालुंके. मॅन फॉर अंधेरी. बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करू शकत. रनआउट मात्र झाला, परंतु आता बघूया बॉलिंगमध्ये काय करतोय रोहन. पहिलाच पंचाने 9 चेंडू घोषित केला. नियम क्रमांक 21, हमें तो 9 बॉल ने लूटा. मोइन सर कहते चलो हमें तो 9 बॉल ने लूटा, उनमें कहा दम था, पैर भी वहां पड़ा जहां चुना कम था. जहां चुना कम था. धावसंख्या 9. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी राईट राऊंड द विकेट. शफल झालाय, अक्रॉस केला फटका, परंतु डॉट. बिंदी गेंद. सातत्याने बिंदी चेंडू भरपूर ह्या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला भेटले. आणि फिल्डिंगमध्ये थोडी तब्दिली करताना अप्पू. आणि किप्परला मात्र गोलंदाजचा आरसा समजला जातो. ओहो, हवेमध्ये मारलेला चेंडू. 1 धावेसाठी पंचाने 1 धाव घोषित केलेली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झाले 10 धावा आतापर्यंत फलकावर लगावले गेले. शफल झाला आहे, पुन्हा एकदा टपली दिलेली आहे. आता फक्त औपचारिकता उरलेली आहे, कारण का पूर्ण सामना. ओहो, काय शॉट खेळला. दंडन खणखण कर. हवा के संग संग, गट्टा के संग संग, गुदगुद्या खाते गेंद करे मैं जा रही हूँ गुद्दू गुद्दू गुद्दू. धावसंख्या झाले 14 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आहे. 2 चेंडू 9 धावा. रन जर केले तर तुझीच मग हवा. आता मात्र एक चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आहे. नक्कीच जर चांगली बॅटिंग सुरुवातीलापासून केली असती तर नक्कीच चांगला सामना तुम्हाला पाहायला भेटला असता. प्रयाग. ओहो, पुन्हा एकदा ग्राउंड शॉट. जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि उपविजेते संघ जो झालेला पराजित संघ त्याला पुढील वाटचालीसारखी शुभेच्छा. जो संघ पराजित झालेला त्याला कॅप्टनला विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. पराजित झालेल्या संघाला विनंती करतो की पराजित